मैत्रिणींनो, बघा मी सकाळी वरण केलं होतं. त्यामधलं बऱ्यापैकी अर्धं वरण माझं शिल्लक आहे. तर मग मी ते अ, रात्री त्याचा वापर करून छान गरम-गरम वरण चकोल्या बनवणार आहे. तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा व तुम्हीही ट्राय करून बघा कशी लागते ती नक्की कमेंटमध्ये सांगा. चला मग वळूया रेसिपीकडे. उरलेले वरण असेल तर अगदी 5 मिनिटात तयार होतील अशा असतात ह्या वरण चकोल्या व तूप टाकून अतिशय चविष्ट लागतात. तर नक्की ही रेसिपी तुम्हीही करून बघा. चला मग वळूया रेसिपीकडे. बघू शकता इकडे मी उरलेले वरण गरम करायला ठेवून दिलेले आहे व आपण पोळ्यांचे कणिक भिजवतो ना, त्याच्याच आपण पोळ्या तयार करून त्या या वरणामध्ये शिजवून घेऊया. इकडे मी पोळ्यांसाठी असलेले कणिक छान मळून घेतलेले आहे. आता त्याचे आपण पाते लाटून घेऊया. बघू शकता आता पाते लाटून तयार आहे. ते आपण चाकूच्या सहाय्याने छान कापून घेऊया बारीक-बारीक. तुम्हाला लागेल त्या आकारात देखील कापू शकता. बघू शकता या पद्धतीने छान पाते सुरीच्या सहाय्याने कापून घ्यायचे आहे. इकडे वरणाला छान उकळी आलेली आहे. आता आपण कापलेले पाते हे वरणात टाकून देऊया. बघू शकता छान उकळी आली आहे. आता एक एक करून सगळे पाते आपण वरणामध्ये टाकून देऊया. गॅस कमी करून द्यायचा आहे आणि सगळे पाते आपण वरणात टाकून घेऊया. बघू शकता कमी गॅसवर आपण हे चकोल्या शिजवून घ्यायच्या आहे आणि स्टीलचं भांडं असेल तर ते हलवत मधून हलवत राहा म्हणजे ते जळणार नाही. आता मी ते पातेल्यात केलं आहे. तुम्ही कुकरमध्येही त्याचे 1-2 शिट्ट्या काढून घेतल्या तरी छान चकोल्या तयार होतात. मी जसे इथे कच्च्या पोळीचे काप टाकले आहे ना, तसेच जर तुम्ही पोळी भाजून देखील ते बनवू शकता किंवा उरलेली चपाती देखील त्यात तुम्ही तुकडे करून टाकू शकता. जर वरण जास्त घट्ट असेल तर तुम्ही त्यात थोडे पाणी टाकले तरीच चालेल म्हणजे जेणेकरून ते पोळीचे काप ते व्यवस्थित शिजले जातील. बऱ्याचदा असं होतं की वरण अतिशय घट्ट असतं आणि आपण त्यात चकोल्या करून टाकून देतो. पण त्याने चकोल्या डागायची शक्यता असते. त्यामुळे त्यात थोडंसं कोमट पाणी देखील तुम्ही टाकू शकता. म्हणजे कापलेले काप हे व्यवस्थित शिजले जातील.